नमस्कार मित्रांनो, आपल्या फास्ट आणि क्विक रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम आपण असे बटाटे, मिरच्या आणि साबुदाणा हा घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण तूप देखील घालणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ही साबुदाणा स्वच्छ धुवून भिजत घालायचा आहे। हा 2 पाण्याने मी धुणार आहे। अशा प्रकारे हा साबुदाणा मी 2 पाण्याने धुवून घेतला आहे आणि आता या साबुदाण्यावरती तुम्हाला 1 सेंटीमीटर वरती अशी पाण्याची लेयर ही सोडायची आहे। चला मग आता 2 तास भिजू देऊयात। तुम्ही पाहू शकता 2 तास हे झालेले आहेत आणि बघा शकता कशी मऊ लुसलुशीत ही खिचडी अशी फुललेली आहे। आता आपण ही करायला घेऊयात। खिचडीसाठी आता आपण बटाटे चिरून घेणार आहोत। तर आपल्याला अशा प्रकारे हे बटाटे चिरून घ्यायचे आहेत। 2 बटाटे मी इथे घेतलेले आहेत। मी अशा प्रकारे हे साल न काढता दोन्ही बटाटे चिरून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत। सो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे बटाटे असे साल न काढता किंवा साल काढता हे खाऊ शकता खिचडीत घालून। खूप चविष्ट लागते खिचडी जर आपण अशा प्रकारे केली तर। बटाटे हे चिरून झाल्यावर आता आपण शेंगदाणे भाजायला घेणार आहोत। अर्धा किलो खिचडीला मी 8 पाऊस असे शेंगदाणे घेतले आहेत। तुम्ही हे छान असे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे। याचे अंगावरचे टरफल वगैरे निघतं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता थोडे थोडे याच्यावरचे टरफले निघत आहेत। असेच आपल्याला करकरीत हे शेंगदाणे असे मस्त भाजून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत। पाहू शकता कसा चटचट आवाज येत आहे। तर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, हाय अजिबात करायची नाही आहे। तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे कसे भाजलेले आहेत। आता या स्टेजवरती आपण हे काढून घेऊयात। आता हे थंड झाल्यावर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मी इथे अर्धा किलो खिचडीसाठी 10 ते 15 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर या आता आपण चिरून घेऊया। मी अशा प्रकारे सर्व मिरच्या चिरून घेतल्या आहेत। तुम्ही पाहू शकता अशा उभरट गोल अशा मिरच्या मी चिरून घेतल्या आहेत। यामध्ये आता मी 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेल हे घालू शकते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप हे अवॉइड करू शकता। आता आपण त्यातच तेल घालूयात। मीडियम फ्लेम करून त्यामध्येच आता आपण मिरच्या तळून घेऊयात। मिरच्या तळेपर्यंत आपण आता शेंगदाणे वाटून घेऊयात। खूप बारीकही नाही, असा जाडसर कुट्टा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। मिरच्या तळून झाल्या आहेत। मिरच्या काढून घेतलेल्या आहेत। त्यामध्येच आता आपण बटाटे टाकून घेऊया। बटाटे हे 5 ते 10 मिनिट वाफलून घ्यायचे आहेत झाकून। आता आपण त्यावर झाकण ठेवूया। बटाटे तळेपर्यंत आता आपल्याला या खिचडीमध्ये चवीनुसार मीठ आणि कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा। तुम्ही तुमच्या चवीनुसार हे मीठ घालू शकता। आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे मिक्स करून घेतलेले आहे। अधूनमधून आपल्याला बटाटे अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे, नाहीतर ते करपते। तळलेल्या बटाट्यांचा खूप छान सुगंध येतो आणि लालसर असे अजून 5 मिनिट आपल्याला असं झाकून ठेवायचं। बटाटे हे तळून झालेले आहेत। आता ते आपण काढून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला पळीभर तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये खिचडी, त्यामध्ये साबुदाणा हा घालायचा आहे, त्यामध्ये मिरची, त्यामध्ये बटाटा आणि हे चांगलं आता परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती। आता आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि थोडंसं 5 मिनिट परतवून घ्यायचं आहे, नाहीतर खाली ते करपतं। आता आपल्याला कढईच्या साईडने थोडं थोडं तेल हे सोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे। जास्ती नाही, फक्त 5 मिनिट आपल्याला हे असं झाकून ठेवायचे आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता काढून घेऊया। अप्रतिम असा सुगंध येत आहे। खूपच छान ही खिचडी खायला तर खूपच भन्नाट लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करा।
चला ही खिचडी आता आपण सर्व करूयात. खूपच जास्त अशी फ्लफी ही खिचडी झालेली आहे. वडा टाईपच झालेली आहे. खूप छान असा सुगंध येत आहे. नक्की ट्राय करा.